बातमी आता सांगलीतून आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यात वारणा नदीला पूर आलाय आणि पुरामुळे सांगली कोल्हापूरला जोडणारा रस्ता हा बंद झालाय। शिराळा तालुक्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात देखील अतिवृष्टी सुरू आहे, त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे। वारणा नदी पात्राबाहेर पडल्यानं 11 ते 12 बंधारे पाण्याखाली गेलेत। वारणा नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। या संदर्भात शरद सातपुते आमचे सांगलीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शरद, सध्या सांगलीत कसं वातावरण आहे, कारण वारणा नदीला पूर आल्याचं कळतंय? नक्कीच शिराळा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे। सकाळपासून थोडीशी उघडीप दिलेली दिसते, पण या झालेल्या संततधार पावसामुळे वारणा मोरणा नदीला जो पूर आलेला आहे, याच्यामुळे एतवडे खुर्द जे गाव आहे या गावापासून जो कोल्हापूरला आणि शिराळ्याला जोडणारा रस्ता आहे, तो रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। या विस्कळीत झालेल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि जनावरे हलवण्यासाठी काल रात्री प्रशासनाच्या वतीने दवंडी पेटवण्यात आलेली आहे। ज्यावेळी अशा मोरणा नदीला पूर येतो आणि वारणा नदीला पूर आल्यानंतर गावाचा ऐतोड संपर्क तुटतो, त्यावेळी प्रशासनाकडून पुढची तयारी जोरात केली जाते। आता एनडीआरएफ टीमकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून काल दवंडी पेटवून गावागावामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की आपलं साहित्य, आपलं जनावरे अशी व्यवस्था करण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर काल जी होती सांगलीचे आयर्विन पुलाची पातळी 18 फुटावर होती, एका रात्री 4 फुटाने वाढून 24 फुटावर गेलेली आहे। 34 फूट ही धोक्याची पातळी आहे। आणि औदुंबूर जे गाव आहे सांगली जिल्ह्यातलं, हे दत्त मंदिर, हे दत्त गुरूंचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर आहे। या मंदिरात सुद्धा आज पाणी शिरल्याचं दिसून आलेलं आहे। निश्चितच शरद, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू।